आणि दरम्यान तिकडे गॅस सिलेंडर घेण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी पुण्याच्या सिंहगड रोड पानमळा परिसरामध्ये नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत। सकाळी 6:30 वाजल्यापासून नागरिक हे रांगेमध्ये उभे आहेत। युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झालेला असून त्याचा परिणाम हा घरगुती गॅस सिलेंडरवरती देखील झालाय। सिंहगड रोडवरती असलेल्या गॅस एजन्सीच्या बाहेर जवळपास 1 किलोमीटर रांगा लागलेल्या आहेत। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम अनेक देशांवर जाणवतोय, तसंच भारतात देखील जाणवतोय। पुण्यात आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं सगळीकडे बातम्या आल्या। आणि त्या सगळ्या बातम्या बघून आपण जर बघितलं तर सिंहगड रोड परिसरात हे सगळे पुणेकर जे आहे ते 1 किलोमीटरची रांग घेऊन आपल्या घरातले सिलेंडर घेऊन या ठिकाणी आले आहेत। नेमकं काय त्यांना प्रॉब्लेम होतोय ते आपण एकदा विचारूया। कधी आला? वांदे झाले आहेत आमचे, गॅस चालू नाही आमचा। एक आहे पेंटर आहे, मी कामधंद्याला नाही, तर इकडे तिकडे करून गोळा करून गॅस आणलाय मी भरायला। किती वाजता आले तुम्ही? 6 वाजता। मी 6 वाजता। काय सांगण्यात येते तुम्हाला? सरकारने लवकर त्यावर तोडगा काढावा, बस बाकी काय नाही। आता हे सिलेंडरचे जे वेंडर्स आहेत ते सगळं काय काय नेमकं तुम्ही लिहून घेते या सगळ्या? आता कंज्युमर नंबर, बुकिंग नंबर आणि डिलिव्हरी कोड, गाडीचं सप्लाय कस्टमर ऐकत नाहीत ना। तुम्ही न्यूजला दाखवलं की सप्लाय कमी आहे, त्यामुळे कस्टमर जास्त येतात आणि घेऊन जातात, बुकिंग करतात, OTP वगैरे देतात, घेऊन जातात। आणि तुम्ही घरी पोहोचवणार आहात काय? हा, पोहोचणार ना घरी। पण ऐकायला तयार, आम्ही सगळ्याला सांगतो घरी होम डिलिव्हरी देतात, कस्टमर ऐकत नाहीत। या ठिकाणी इथे आलेल्या प्रत्येक कस्टमरचं इथे नाव लिहून घेऊन दिलं जात आहे, त्यांचा कोड नंबर लिहिला जातोय आणि त्यांना मेसेज गेला की त्यांच्या घरी सिलेंडर देण्यात येणार असं इथे सांगण्यात येते। मात्र अनेकांना भीती आहे आपल्याला सिलेंडर मिळेल नाही मिळेल यासाठीची, त्यामुळे सगळ्या 1 किलोमीटरच्या रांगा लावून या ठिकाणी नागरिक जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।